दत्त जयंतीच्या प्रसादासाठी अतिशय सोप्या पद्धतीने साखरेचा वापर न करता मस्त खमंग खुसखुशीत आणि तेवढीच मऊसूत अशी बेसन वडी बनवली आहे। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले पॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घालायचं आहे। तर ह्याचं सगळं प्रमाण ना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर 2 टेबलस्पून इथे मी साजूक तूप घेतलं आहे, त्यामध्ये मी घालते 1 कप एवढं बेसन पीठ। तर आता हे बेसन पीठ जे आपलं रेग्युलर आहे ना तेच घेतलेलं आहे। पाव कप इथे मी गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करते। गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आपल्याला स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तूप मिक्स झालं ना की याला ब्रेड क्रम सारखं टेक्स्चर येईल। आपल्याला हे असंच कोरडंच भाजून घ्यायचं आहे। यामध्ये खूप जास्त तुपाचा वापर न करता देखील ना या बेसन वड्या खूप छान होतात। शिवाय आज आपण यामध्ये ना साखर देखील वापरणार नाही आहोत। बऱ्याच वेळा काय होतं ना बेसन वडी करण्यासाठी साखरेचा पाक केला जातो आणि मग कधी तो पाक पुढे गेला तर वडी कडक होते किंवा मग कच्चा राहिला तर वडी नरम देखील पडते। तर त्यामुळे आपण ते देखील टेन्शन आज वडी बनवताना नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एक 10-12 मिनिट झालेले आहे आणि ह्याचा रंग जो आहे तो आता बदलायला लागलेला आहे। आता या स्टेजला मी काय करते, थोडेसे बदामाचे काप यामध्ये घालणार आहेत। म्हणजे काय होतं ना आपल्याला बदाम वेगळे तळून घालायची गरज पडत नाही आणि या पिठामध्येच हे बदाम छान भाजले जातात। जेव्हा वडी आपण ही खातो ना तेव्हा हे दाताखाली खूप मस्त क्रंची लागतात। तर एक साधारण 10-12 बदामाचे काप मी करून घेतलेले आहेत। बदामाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। बेसन वडीच्या सजावटीसाठी ना आज मी बदामाचाच वापर करणार आहे। तर तुमच्याकडे दत्त जयंतीच्या दिवशी प्रसादासाठी कुठला पदार्थ केला जातो मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। मी तर दरवर्षी बेसन वड्याच करत असते। तर चला इथे बदाम फ्लेक्स देखील तयार झालेले आहेत आणि जे बदाम आपण कापून घेतले होते ना ते आता मी या पिठामध्ये घालून घेते। त्यामुळे काय होईल ना बदाम आपल्याला वेगळे तळून घालायची गरज पडत नाही। हे जे पीठ भाजलं जाते त्यामध्येच बदाम देखील छान भाजले जातात, खरपूस भाजले जातात। तर मिमीज किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कारण अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या ना तरी त्या चुकणार नाहीत। आता इथे बेसन पीठ बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे, ह्याचा रंग देखील बदलायला लागलेला आहे। तर या स्टेजला पुन्हा 1 टेबलस्पून एवढं तूप मी ॲड केलं आहे। आता हे पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तुपाचं प्रमाण जास्त हवं असेल ना तर 1-2 चमचे तूप तुम्ही आणखी यामध्ये वाढवू शकता। पण आता यामध्ये मी घालते पाव कप किंवा 1 लिटर दुधाची साय। त्यामुळे काय होईल ना ही साय घातल्यामुळे ह्यातलं तूप रिलीज होईल, त्यामुळे एक्स्ट्रा तुपाची तशी फारशी काही आवश्यकता लागत नाही। तर चला आता ही जी साय आहे ही पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। साय घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटेल, पण ही साय आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हे साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे ह्या ज्या वड्या आहेत ना त्या टिकायला मदत होईल। आता इथे मी गॅस बंद केला आहे। यामध्ये घालूया वेलची पूड। मिश्रणामध्ये गूळ घालण्यापूर्वीच इथे मी ट्रे ग्रीस करून घेतलेला आहे। यामध्ये घालूया पाऊण कप गूळ आणि हा देखील मिक्स करून घेऊया। आता या पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे, नाहीतर मग ही जी वडी आहे ना ती व्यवस्थित सेट होणार नाही। त्यासाठी ज्या ट्रेमध्ये आपल्याला ही वडी सेट करायची आहे ना त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। पिठाच्या उष्णतेमुळे ना हा गूळ थोडासा ओलसर झालेला आहे। लगेचच आपण ही वडी सेट करायला घेऊया। तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे अगदी सोप्यात सोपी ही बेसन वडी ते देखील घरी बनवू शकतील। इतर वेळी देखील तुम्ही केव्हाही ही वडी बनवू शकता, अगदी झटपट होते, फार वेळ काही लागत नाही आणि साहित्य देखील अगदी मोजकंच आहे। लगेचच या वडीवर आपण हे बदाम फ्लेक्स जे करून घेतले होते ना ते लावून घेऊया। हाताने व्यवस्थित प्रेस करायचे, म्हणजे जेव्हा आपण वडी कट करू ना तेव्हा ते निघणार नाहीत। अजूनही हे मिश्रण गरमच आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। जर हे मिश्रण थंड झालं तर ह्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, ठिसूळ असल्यामुळे त्या तुटतात। त्यामुळे काय करायचं, जेव्हा हे मिश्रण गरम असतं ना तेव्हा लगेचच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। बघा किती छान पडलेत की नाही वड्या। या वड्या व्यवस्थित थंड झाल्यानंतर मगच त्या ट्रेमधून आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर एक वडी तुम्हाला इथे दाखवते जवळून। प्रत्येक वडी तुम्ही जर पाहाल ना तर अगदी छान अशी फाईन कट झालेली आहे। चला माझा तर दत्त जयंतीचा प्रसाद इथे तयार झालेला आहे। तुम्ही कधी बनवताय? तर कशी वाटली तुम्हाला आजची बेसन वडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा
आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिम्मीज किचन मराठीला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पहा झाली की नाही मस्त ठिसूळ अशी आपली ही बेसन बर्फी. तर नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय.